जय महाराष्ट्र. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026मध्ये काल 12 फेब्रुवारीला शासनामार्फत 2 जी आर काढण्यात आले आणि माझा हा दरवर्षीचा अनुभव आहे. ऐन ॲडमिशनच्या तोंडावरती म्हणजे आता लवकरच ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार, तर दरवर्षी सरकार काही ना काही नवीन बॉम्ब टाकतोच आहे किंवा अटी शर्तीचं हे पाचर मारण्यात येणारच, हे फिक्स आहे. त्यामुळं मी वारंवार या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा माझा एक पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याचा ₹100 शुल्क आपण घेतो, परंतु वेळेतच पालकांना जे काही नवीन नियम बदलत आहेत त्याबद्दल अवगत करणं, त्यांना त्याच्याबद्दल तयारी करून घेणं आणि योग्य ती माहिती कमी वेळेत मिळवणं, त्यासाठी तो व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन करायला तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, ज्यांना कुणाला त्यांच्या पाल्याचं RTI मार्फत ॲडमिशन घ्यायचं आहे. आता हे जे काही बदल घडत आहेत हे दरवर्षी काही ना काही बदल घडतच असतात, परंतु यावर्षी अद्यापही RTच्या वेबसाईटवरती सूचना कुठलीच आलेली नाही आहे. परंतु काल जो 2 जी आर निघाले त्यामध्ये पहिला जी आर म्हणजे नवीन अटी व शर्ती ज्या की शिफारसी आहेत तो आहे आणि दुसरा जी आर म्हणजे ती फीसची प्रतिपूर्ती, जे शासन शाळाचे पैसे भरतं आहे, आपल्याला फुकट आहे पण शासन पैसे भरतं आहे त्याबद्दलचा तो जी आर होता. आपण पहिल्या जी आरचंच चर्चा करणार आहोत की पालकांसाठी त्यामध्ये काय आहे. सगळ्यात अगोदर पालकांना माझी विनंती आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलवरती आहात, तर माझा प्रांजल मनानं असा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला जितका सोप्या भाषेत या गोष्टी ज्या तांत्रिक आहेत त्या करून देता येतील आणि तुम्हाला त्यामध्ये कन्फ्यूज न करता योग्य वेळेस योग्य ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं जी आर पूर्ण खूप मोठा आहे, 9-10 पानाचा जी आर आहे, परंतु त्यामध्ये 2 स्तरावरती माहिती आहे. म्हणजे 2 स्तर कुठले? एक तर शिक्षण अधिकाऱ्यांसाठी काय नियमावली आहे, माफ करा, ती 3 स्तरावरती आहे. शिक्षण अधिकाऱ्यांसाठी काय माहिती आहे, त्यानंतर NIC जे पोर्टल डेव्हलप करतं आहे, म्हणजे ज्याच्यामार्फत जे ऑनलाईन प्रक्रिया चालते त्यांच्यासाठी काही आदेश आहेत आणि तिसरं त्यामध्ये पालकांसाठी काही आदेश आहेत. आता या 2 गोष्टी जास्त डीपमध्ये न जाता काही शिक्षण विभागाला काय करायचं आहे, काय नियम आहेत, NIC पोर्टलमध्ये काय चेंजेस होणार आहेत, ते आपण जितकं पालकांसाठी महत्त्वाचं आहे तितकंच बघणार आहोत आणि जास्त सखोल चर्चा ही त्या गोष्टीची करूया ज्यावरती डिपेंड आहे की आपलं काय नवीन नियम आलेले आहेत. केवळ 1 ते 2 नवीन नियम आहेत, ते नवीन नाही आहेत परंतु त्यात काही थोडेसे बदल केलेले आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यामुळे सर्वप्रथम हा जी आर आहे, तुम्ही बघू शकता. कालची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2026. या 12 फेब्रुवारीला तो जी आर काढण्यात आलेला आहे. आता या जी आरमध्ये जे पहिलं आहे ते म्हणजे प्रवेश प्रक्रिया प्रसिद्धी करण्याबाबत, म्हणजे प्रवेश प्रक्रिया पब्लिश करणं. आता हे शिक्षण विभागासाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे, पालकांसाठी नाही आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना काही नियम सांगण्यात आलेले आहेत की बाबांनो तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेबद्दल जनजागृती करा, तुम्ही त्याचं ट्रेनिंग घ्या, शाळांना त्याची वारंवार खात्री करून घ्या की ते नोंदणी करतायत का, ते नोंदणी करत असताना त्यांना काय अडचणी येतात त्याच्याबद्दल ट्रेनिंग घ्या. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी 25% आरक्षणाचे फलक लावा, त्याच्यामध्ये लागणारी कागदपत्र लावा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, यामध्ये जास्त करून पालकांसाठी काही नाही आहे. त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेत मध्ये काय दिलेलं आहे, सेकंड पॉईंटमध्ये प्रवेश प्रक्रियेत नियोजित कालावधी आणि शाळा नोंदणी प्रशिक्षण, हे परत आणखी त्यांच्यासाठीच आहे, त्यामध्ये आपल्याला काही नाही आहे. ठीक आहे. आता ईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पालकांसाठी 25% प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र व इतर बाबी. सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की 15 मार्च 2013ची जी अधिसूचना आहे त्या हिशोबानं पहिलं बालकाचा जन्मदाखला किंवा जन्माचं प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा अनिवार्य आहे. आता जन्म प्रमाणपत्र तर आपल्याला माहीत होतं, पण ही नवीन वास्तव्याचा पुरावा म्हणजे रहिवासीचा पुरावा. आता रहिवासी काढायचं का मुलाचं? तर तसं नाही आहे. मुलाचं रहिवासी म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या खाली असाल तर तुमच्या वडिलांच्या रहिवासीवरनं मुलाचं रहिवासी निघतं. मग प्रश्न हा नको की यायला डोक्यात की वडिलाचं रहिवासी काढायचं का? वडिलाचं वास्तव्य किंवा जिथलं आदिवास आहे, रहिवासी आहेत, हे त्यांच्या आधार कार्डवरनं किंवा त्यांचं जे लाईट बिल आहे, रेशन कार्ड आहे, टॅक्स पावती आहे किंवा तुम्ही भाड्यानं राहत असाल तर भाडे करार आहे, यापैकी एक आहे. त्यामुळे यामध्ये असा कन्फ्युजन व्हायला नको की बालकाचा जन्माचा प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा. त्याच्यानंतर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांबाबत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाची नोंदणीकृत भाडेकरारनामाची प्रत सर्व घटकांसाठी अनिवार्य. म्हणजे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट पाहिजे, हे माहीत होतं. नवीन काय आहे की प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा आपण हेही सांगत आलेलो आहे दरवर्षी की तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदरचं भाडेकरार पाहिजे. प्रवेश प्रक्रिया सुरू तुमच्यासाठी कधी होणार आहे? विद्यार्थ्यांसाठी अजूनही झालेली आहे का? नाही आहे.
RT प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण त्यामध्ये शाळेची नोंदणी आहे. विद्यार्थी नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. हा जो काही नियम आहे तो पुढच्या वर्षी फार वेगळा राहणार आहे. या GRमध्ये सांगितलं की पुढच्या वर्षीची जी किंवा इथून पुढं 2027च्या नंतरची जी प्रक्रिया असणार आहे, जानेवारीला सुरू होईल, एप्रिलला संपेल. त्यावेळेस स्ट्रिक्ट नियम राहतील की तुमचं भाडेकरार हे डिसेंबरचंच पाहिजे. आता ऐन टायमाला जर आपल्याला सांगत असतील 9 जानेवारीला प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे RTची शाळेच्या नोंदणीची, तर आपल्याला 8 जानेवारीपर्यंत भाडेकरार काढायला पाहिजे होतं का? तर तसं नाही आहे. यावर्षी अचानक ते मागच्या डेटचं काढा असं म्हणणार नाही आहेत. यावर्षी अजूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करून फॉर्म सबमिट करण्याच्या किमान 1 दिवस अगोदरची तरी भाडेकरार पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सामाजिक व वंचित घटकांना त्या जे काही तुमचा दाखला आहे पालकाचा किंवा मुलाचा जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. अपंगत्व असेल तर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ओपन कॅटेगरीमधल्या पालकांसाठी तुमचा 1 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे, हे आपल्याला माहीतच होतं. त्याच्यानंतर घटस्फोटित महिलांसाठी न्यायप्रविष्ट न्यायालयाचा जो निर्णय आहे आणि त्यांचं जे कोणी घटस्फोटित आहेत आईचा रहिवासीचा पुरावा, त्याच्यानंतर वंचित घटकात असतील तर पाल्याचा किंवा वडिलांचा, आणि ओपन असतील तर आईचा उत्पन्नाचा दाखला, न्यायप्रविष्ट असलेले विधवा महिला. आता ह्या सगळे यामध्ये बदल काहीच नाही आहे. दिव्यांग असेल तर 40%. त्यामुळे मी वाचून दाखवत नाही आहे, कारण जे महत्त्वाचं आहे ते खूप पुढं आहे. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलात तर तुम्हालाही समजून जाईल. आता यामध्ये पालकांनी 5वा नंबर आहे, काही चुका करू नये, माहिती भरताना चुका करू नये. शाळेत प्रवेश घेण्यासाठी अलॉटमेंट लेटर हे विथ मुदतीत देण्यात यावं, हे पण जनरल इन्फॉर्मेशन आहे. आता स्पेसिफिक ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की एकाच जागी पोद्दारमध्ये काय असायचं की प्रायमरी स्कूल वेगळी आणि सेकंडरी स्कूल वेगळी असायची. आणि जर का तुम्हाला प्रायमरीला ॲडमिशन्स भेटलं, संस्था एकच आहे, एकाच ठिकाणी आहे, प्रायमरीला ॲडमिशन भेटलं तर 1ली ते 4थीतच तुम्हाला ॲडमिशन मिळायचं फ्री RTचं, आणि 4थीच्या नंतर तुम्हाला फीस भरायला लावायची. परंतु आता त्यांनी सांगितलं की तुम्ही जर त्याच संस्थेमध्ये असाल, एकाच आवारात तुमची शाळा असेल, तर 5वीच्या नंतरही तुम्हाला 8वीपर्यंत त्याचं मोफत शिक्षण हे दिलं पाहिजे. आता ह्या गोष्टी काय आहेत की यामध्ये बरेच सारे चेंजेस होत असतात. दरवर्षीचा शिक्षण विभागाला अनुभव आलेला असतो. शाळा कुठेतरी पळवाटा काढायला बघतात, कुठेतरी पालक पळवाटा काढायला बघतात, कुठेतरी शासन प्रशासन पळवाटा काढायला बघतं. तर या सगळ्या लोकांना आणखीन त्यांच्यावरती ताबा मिळवण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ह्या सगळ्या नियमावलीची बदल करण्यात येतो. त्याच्यामध्ये पुन्हा बालकाचं सायकल यापैकीही दुसरं जास्त काही नाही आहे यामध्ये. परत याच्या व्यतिरिक्त जर काही माझ्याकडनं सुटत असेल तर माझी विनंती आहे, तुम्ही थोडंसं मला अपडेट करू शकता. आता त्याच्यानंतर मी म्हटलं की दुसऱ्या स्तरावरती यांनी NICला काही प्रक्रियाचा आदेश दिलेले आहेत. NICला सांगितलं की तुम्ही बाबांनो एक मोबाईल ॲप विकसित करा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जर त्याची डेट बसत नसेल तर सरळ रजिस्ट्रेशन करतानाच पॉपअप मेसेज आला पाहिजे की बाबा तू नाही आहेस पात्र, वय जास्त झालं, कमी झालं, जे काय असेल ते. त्याच्यानंतर रहिवासीचा स्थानाच्या ठिकाणी जे गुगल मॅप आहे त्यावरती तो डॉट आला पाहिजे, याची खात्री करा. परत यावर्षीचा मानस असा आहे की उत्पन्नाचा दाखला आहे का, दरवर्षी आपल्याला विचारता, आपण हो किंवा नाही म्हणतो, परंतु यावेळेस तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यावरचा नंबर आणि डेट टाकावा लागेल, आणि ती ऑनलाईनला व्हेरीफाय जर झाली तरच तो ॲक्सेप्ट केला जाईल. असं काय ते नियोजन आहे. अजूनही हे नियोजनाबद्ध गोष्टी आहेत. पोर्टल 1 महिन्यात, आता 15 दिवसात, 8 दिवसात कसं डेव्हलप होईल या गोष्टी. त्याच्यानंतर पालकांना अर्ज भरताना संगणकीय प्रणालीमध्ये खालीलप्रमाणे नमूद बाबी उपलब्ध करून द्याव्यात. काय काय पालकांनी उपलब्ध करून द्यायचं आहे? अर्जावर जन्मदिनांक व नाव पुन्हा बदलता येणार नाही. NICमध्ये सांगितलं आहे पोर्टल डेव्हलप करताना की बार नाव बदलायची, म्हणजे एडिटचा ऑप्शनच देऊ नका. नाव एकदा जे झालं, सबमिट झालं की संपला विषय. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन प्रवेश भरत असताना पालकाच्या प्रवेशाकरिता जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळेचा पर्याय, म्हणजे आता मॅक्झिमम 10 स्कूल्स देता येतील. यामध्ये नोंदवण्यात आलेल्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या आतील शाळा दर्शविण्याची व्यवस्था करावी. यांनी सांगितलं की भावानो, जिथं तुमचं घर आहे त्याच्या शेजारची केवळ 1 किलोमीटरच्या आतली शाळा दर्शवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असा काय तो निर्णय आहे. हाच काय तो बदल असू शकतो, ह्याची खात्री आणि ह्याच्याबद्दल तुम्ही आता अवेअर राहणं गरजेचं आहे. स्वतःला तयार करणं गरजेचं आहे की तुमचं 1 किलोमीटरच्या आत जी शाळा आहे तीच राहणार आहे. त्याच्यानंतर लॉटरी काढताना एकच राऊंड असणार आहे. जास्त जरी ॲप्लिकेशन्स आले तर 1 टाईमच आपण वेटिंग लिस्टमध्ये ठेवू, सारखं नंबरला हे होणार नाही. जर शाळा अलॉट झाली तर तो अलॉटमेंट लेटर निघण्याची सोय राहावी त्या ॲपमधनं किंवा त्या पोर्टलवरनं. SMS जावा, त्याच्यानंतर पोर्टलवरती अपडेट देण्यात यावी. या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत पोर्टल डेव्हलप करताना. पुन्हा त्यांनी सांगितलं की शाळा जर का ॲडमिशन्स
नाकारत असेल तर त्याचं कारण म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून शाळा नाकारू शकते अर्ज पोर्टलवर उपलब्ध करून द्यायच्या गोष्टी आहेत. निवासीचा प्रमाणपत्र म्हणजे निवासीचा पत्ता चुकीचा असेल, राहण्याचा पत्ता, जन्माचा दाखला, तुम्ही दिलेले कागदपत्र जर चुकीचे असतील तर आणि ते शाळेस आढळून आले तर ते तुम्हाला बाद करण्यात येईल, तुमचा RTEचा प्रवेश बाद करण्यात येईल. त्याच्यानंतर पॅरेंट्स ॲडमिटेड रिजेक्ट आणि पॅरेंट इन नॉट अप्रोच हा पुढं कळेल, लक्षात येईल तुम्हाला प्रोसेसमध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते. आता तुर्तास तर हे तुमच्यासाठी कामाचं नाही आहे. वेबसाईटवरती तुम्ही PPTच्या प्रमाणात आपल्याला माहितीसाठी वॉक थ्रू कसा असला पाहिजे त्याची करावी. आता शाळांना लॉग इनमध्ये काय काय उपलब्ध करून द्यायचं आहे तर जी फीस भरतीपूर्ती झालेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याची, जी फीस शासन भरत आहे त्याबद्दलही माहिती दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे मुलाची फीस पूर्ती झाल्यानंतर पालकांना SMS गेला पाहिजे की बाबा तुमची फीस पोहोचते. कारण होतं काय आहे, बऱ्याच पालकांना शासनामार्फत फीस जात नाही असं शाळा सांगतात. शासन म्हणते आम्ही भरल्या, शाळा म्हणते आमच्याकडे आलं नाही. आणि 9वीत ज्यावेळेस आपण पालक ॲडमिशन स्लिप बाहेर काढतात, म्हणजे TC बाहेर काढायला जातात तर सांगतात की तुमचं 4 लाख पेंडिंग आहे, 5 लाख पेंडिंग आहे, एवढं भरा नाही तर मग तुम्हाला TC मिळणार नाही. असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्या वर्षी त्या वेळेस पालकांना सतर्क करण्याचं काम या प्रणालीमध्ये करण्यात येणार आहे, त्याची मुभा देण्यात यावी. त्याच्यानंतर दंडात्मक कारवाई काय केली जाईल, कुणावरती काय दंडात्मक कारवाई केली जाईल, शाळेवरती दंडात्मक कारवाई केली जाईल जर त्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलं. शाळेने जर अर्ज स्वीकारण्याचा नकार दिला की बाबा आम्हाला नाही आहे, तुमचं ॲडमिशन नाही झालं, आम्ही नाही घेणार RT, तर दंड आहे. पालकांना सुद्धा तुम्ही जर का चुकीची माहिती सादर केली तर पालकांना सुद्धा दंड आहे. तर हे होती माहिती. तुमच्यामध्ये जे बदल आहेत परत एकदा उजळणी करून सांगतो. जो बदल आहे तो म्हणजे 2 बदल आहेत. पहिलं, तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे आणि दुसरा बदल म्हणजे की 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा तुम्हाला दिसतील. आता हे 1 किलोमीटरचं जे काही असणार आहे निर्णय शिक्षण विभाग घेईल आणि शिक्षण विभाग तशा प्रकारे RTच्या वेबसाईटवरती सुचवलेल जे काही सूचना राहणार आहेत मी ते तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत ज्यांना कुणाला मदतीची आवश्यकता वाटते त्यांनी ग्रुप जॉईन करून घ्या. 100 रुपयाचं शुल्क आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.